बायका काय केस जमा करतं तुझ्या बायको माहिती केस त्याला विकल्यानंतर माका विकल्यानंतर आणि घराकडे भाडी वाढल्यानं आता उरलेले ते काढून येतो स्वतः. हे रामदेव बाबा ह्याच्या तोंडावर कसं हसू मी सांगितलं ना आयुष्यात ह्याला त्याच्यावर कधी हसू दिलं नाही चिडकून बोलायलो दोघांचा की व्हॉट्सअपचे मुद्दे मांडला आणि तू काय आपली अक्कल काय बाजारात इकून हे काय येतं ना हो राम मी सांगितलं राम सोपं आहे मी माझी अक्कल बाजारात विकून दिलो त्यामुळे माझी काळी झाली आहे वायर काळी झाली हे तुझे डोळे फुटले ती मिळी आहे सकाळ्या मिळी आहे ती मिळी तू सोयीस्कर अर्थ लावतोस तुका लोक इकडे बघ हे तुका लोक खुशी पोहे ना म्हणून तू कुठल्याही बोललं ना लक्षात घे म्हणजे डोळे भरून बघ ती भोका दिल्यानंच ना डोळ्याने देवाने भोका दिल्यानं ते सुंदर जग बघूसाठी दिले नाही पण त्या देवात जर बघत असत ना तर डोळे बंद केल्याशिवाय त्या परमेश्वराचं दर्शन होत नाही त्या डोळ्याचा जरा चांगला वापर कर निळी नाही काही नाही निळी आहे लक्षात घे. माझ्या डोळ्यानी तपासारी नारायण बलतो पैशासाठी माणूस मरतो पैशावर जगतो पैशावर जगतो वासुदेवाची ऐकावानी जगात नाही राम रे. आपली हिंमत नाही त्या रामाबद्दल दोन शब्द सांगायचे आणि दुसऱ्याने काय सांगितलं की त्याच्यावर ते किडे दोघांची किडी या मधल्यातली एक किडो सुलेमानी तो जागे होता म्हणता राम आणि कृष्णातला फरक कुठं सांगते बघ जगात नाही राम रे राम करी काम रे. राम आणि कृष्णामधला फरक आपल्याला समजलाच पाहिजे. राम एक गोष्टी होता श्रीकृष्णाने वचन दिलेलं कुठल्या पद्धतीत फिरवलं प्रत्येकाला माहिती आहे. राम एक पत्नी होता रामाने एकच पत्नी केली आणि श्रीकृष्णाने 16 सहस्त्र 108 केली बरोबर ना. राम एक बाणी होता श्रीकृष्णाने स्वतः कधी बाण सोडले नाही बुवा श्रीकृष्णाने स्वतः कधी बाण सोडले नाही दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवून श्रीकृष्णाने बाण सोडले. जो पहिल्या चुकीला सुदर्शन चक्राने ज्याची मान मिळू शकत नव्हता तो 99 अपराध होईपर्यंत थांबला ना तो श्रीकृष्ण. त्या श्रीकृष्णाला छोटीशी बासरी उचलायला 2 हाताचा आधार घ्यावा लागला. त्याने अख्खा गोवर्धन पर्वत केवळ शब्दासाठी आपल्या करंगळीवर घेतला. तो कृष्ण ओळखणं फार कठीण आहे. नागफणीवर मृत्यू देवता समोर असताना ज्याच्या फणीवर नाचला ना तो श्रीकृष्ण तुला ओळखणं फार कठीण आहे. राम एक पत्नी होतो. तू सांग ना त्या पेटीची शपथ घेऊन
की आतापर्यंत लग्न झाल्यानंतर दुसऱ्या बाईकडे वर नजर करून बघू नाही सांग बरे सांग ना तू सांग केवळ गळ्यात भगव्या घालायचा भगव्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे तो भ म्हणजे भयरहित ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासनारहित सांग तुम्ही वासनारहित असं म्हणून हे टाकलं तू हसतो का तू शपथ घेऊन सांग ना इकडे बघ तू कधी वाकड वगैरे कोणाकडे बघू ना काय सांगतलं ते ऑर्केस्ट्राचे झाकडू माकडू कपडे घाललेलं कोणते तुझं तुझ्या मापाचं गावता तू तो नशीब तू माझ्या मिशेचं कुचच लावतलं पुढेच लावतलं मग आणि काही लावतलं तू काय सांगता येते विषय की म्हणता मिशी काढलं असतं ते कुचो लावलं असतं हे बघ संदीप लोके बुवा पहाडी आवाजाचे बादशाह आहेत त्यांच्यावर तो आवाज नाही म्हणून ते आवाज काही तो पंचमपर्यंत लागतो 4-5 वर्षी गोमाटते की तू लोके कसे बसतायत लोके नाही पण लोके बुवा माझे मित्र आहेत आमचे विषय एकमेकांना पटत नसले तरी 100% आम्ही खूप जवळचे मित्र आहोत काढू दे त्याला काढून मागायला कमी होणार नाही ते मी सांगितलं ना तो चिडखोर आहे म्हणून आयुष्यभर तो घालता ना माता मी व्हॉट्सअपचे मुद्दे निदान मांडण्याचा पण प्रयत्न करतो पण आयुष्यात दुसऱ्याचे चोरून मुद्दे स्वतःच्या नावावर पाठी लावून होतो रे दुसऱ्याचे मुद्दे चोरून स्वतःच्या गळ्यात स्वतःच्या नावाची पाठी लावणार होतो सन्माननीय दत्ताराम पुजारे यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतो धन्यवाद काय प्रत्येक बुवाची तो सांगता की नोटीवर माझं म्हणता फोटो रे कलई किती चमकली काय कलई किती चमकली ना कलई किती चमकली तरी त्याची चांदी होऊ शकत नाही आणि आपल्यासारखा दिसणारा फोटो नोटीवर असला म्हणून त्याचा गांधी होऊ शकत नाही याला तू लक्षात ठेव आयुष्यात लक्षात त्यांच्याशी उपमा तू करत राहू नको तू आता फक्त एक रिकामी असेल ना तू एक काम कर ना रुमाल घेऊन भीत माझा ह्या लेवलला बोलतो बोल तू मागा ह्याची बोलायची हिंमत होती नाही कारण तू सांगता सेटिंग आता मागा सांगा लोके बुवाची माझे कार्यक्रम तुम्ही बघितला ह्या लोक्या बुवाची जी ही हालत केलंय ना हे कळून सुद्धा पसणं नाही का असो घास घेऊ करत गुंडो करत आणि तो सांगतात की हे लोक सेटिंग करणं आम्ही तिघे वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करणारे आहोत बरोबर ना वैयक्तिकरित्या विषय मांडणार आहेत ह्या 2 बुवांनी मला सांगा फक्त या कार्यक्रमासाठी आलो परमेश्वराच्या नामस्मरणासाठी आम्ही 3 बुवा या मंडळाचे पैसे घेऊन आलोय आणि तुम्ही सर्व मायबाप प्रेक्षक स्वतःचा वेळ वाया सगळं बरोबर ना आणि पैसे खिशातले खर्च करून इथे आलाय तर आम्ही काहीतरी देणं लागतो लक्षात घ्या ही लहान मुलं आहेत ना त्यांना आपण कुठेतरी काहीतरी देणं लागतो केस विकून तकलेचे केस विकून पोटा नाही भरायची तुझी आणि आम्ही दोघेजण असताना ना तुमच्या माहितीसाठी आम्ही 2 बुवा असताना तिसऱ्या काही ठेवची गरजच नाही काय तुमच्या माहितीसाठी हा त्याची काही गरजच नाही आता सांग तुका एक लक्षात घे तुका आयुष्यात तू दुसऱ्यावर कधी वार करू शकत नाही फक्त तू काय करतोस आता काय करतो कृष्णाच्या नावाने शून्य ही एक वाक्य ठरलेली आहे 4-5 ती अंगावर फेकले काही लोक मोकळं झालो बरं आता हे साधं गीत म्हटलं ना हे माझं आहे महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा भद्रा
महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज होते म्हणून आपल्या अंगणातील तुळस आणि मंदिरांचे कळस दिसतात. लक्षात घ्या. छत्रपती संभाजी महाराज आपल्याला केव्हा कळले? आता 3-4 महिन्यापूर्वी छावा चित्रपट आला ना, त्याच्यानंतर आपल्याला खरे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज समजले. छत्रपती शिवाजी महाराज वयाची फक्त 50 वर्ष जगले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी त्यांचा कट्टर विरोधक औरंगजेब आणि त्या औरंगजेबाच्या कानी पडली. कोणीतरी सांगितलं, भाईजान अब्बाजान शिवाजी महाराज का देहांत हो गया. औरंगजेब त्यावेळेस नमाज पडत होता आणि मुसलमान लोक नमाज पडताना मध्ये थांबत नाहीत. ही बातमी कानावरती आली आणि त्याने नमाज थांबवलं. विरोधक असूनही माझ्या राजाची किती ताकद बघा. उभा राहिला अल्लाहच्या दिशेने हात करून आणि म्हणतो, ओ खुदा तेरी जन्नत के दरवाजे खुले रखते, हिंदुस्तान के माँ बेटियों की इज्जत रखने वाला एक बड़ा नेता तेरे पास आ रहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद आपल्याला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली ती कशाच्या जीवावर? 65 किलोची तलवार वाजवतो त्याचं नाव यशाची. 200 जणांबरोबर एकदा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव कर्णाजी. 8 तासामध्ये दिल्ली आणि पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. 1.5 तासामध्ये शत्रूचा तंबू कळत चोरतो त्याचं नाव चिकाजी. जिवंत वाजता सगळं भरतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेऊन जगाचे निर्माण करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी आणि छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजींच्या या राज्याची आपण मावळ्यावर लक्षात ठेवा. त्यामुळे आपण मी त्यांना नावं ठेवणार नाही. प्रत्येकाची अर्थात प्रेझेंटेशन करण्याची पद्धत वेगळी आहे, कारण 5 बोटं हाताची सारखी नसतात. परमेश्वराने माणूसात असा 2 पायाचा एक निर्माण केलाय. 4 पाय 100 पाय असणारी सुद्धा जनावर आहेत, परंतु त्यांनी आडवं करून ठेवलंय. बरोबर ना? पण माणूस 2 पायाचा सीधा उभा आहे. प्रत्येकाला इथे अक्कल दिलेली आहे. माशाची ताकद पाण्यात आहे, मगरीची ताकद तिच्या शेपडीमध्ये, बैलाची ताकद खांद्यामध्ये, घोड्याची ताकद त्याच्या टापांमध्ये, गाढवाची ताकद त्याच्या पाठीमध्ये आहे आणि माणूसच असो एका त्याची ताकद डोक्यात आहे. अक्कल परमेश्वराने दिलेलं आहे ना त्याच्यात. नाही बघ प्रिय तुझ्यासाठी बघ. सांग कधी हे टकल्या भाव माझ्या प्रत्येक वेळा जुनी नवी गाणी म्हणत असतो. 1-2 गाणी घेतो आणि मग गजराला सुरुवात करतो. काजळला अजून एक आहे बघा. मुलाचा मीला कधी भुसाव तू शेरणी शिकारी मी बाबडा सजाव. तू शेरणी शिकारी
किनारी मी भाबडास सागर कोकण निसर्ग सौंदर्याने भरलेला आहे आणि सध्या एक गाणं चालू आहे बघा. सन्माननीय भावेश लाड यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आणि पंकज पळसमकर आणि निखिल चिंदरकर यांच्याकडून 100 रुपयाचे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. स्वर्गापेक्षा सुंदर आसा स्वर्गापेक्षा सुंदर आसा स्वर्गापेक्षा सुंदर आसा तुम्ही सन्माननीय आशिष पळसमकर यांच्याकडून मला हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं स्वागत. अशी कशी जगाच कलीची बाधा झाली. इथे कोण कमी नाही. माका वाटतं माझ्या 21 कोण नाही. ह्यो तर उंची वाढला पण माणसाची उंची हे कुठात नाही उपयोगाची. त्याच्या विचारावर अवलंबून आहे माणूस किती उंच आहे. तो आमचा मधलो लागलो आणि तू कसे मधलो लांबलो असं काय सांगायचा मधलो लांबलो सगळं 2 अर्थी वाक्य वापरून बघतो. प्रत्येक गोष्टीचा मी विचार केला ना तर त्याच्यावर अर्थात त्याचा आणि त्याचा काय विषय होता त्याच्यावर तो शाळेत कधी जाऊ नये. सकाळी त्यांच्या आधी जाऊन त्याच्या शाळेत सोडी आणि शाळा सुटायच्या आधी आपली शाळा लावून त्याला घराकडे सोडली. त्यामुळे शाळेतून त्याचं संपूर्ण आहे. 8वीत असताना बाईने त्याचा विषय अरे संदीप मी तुला एक वाक्य देते त्याचा तू कर्तरी प्रयोग तो कर्मणी प्रयोग कर. बाईने वाक्य दिलं मी तिच्या सहवासात माझे दिवस सुंदर गेले ते तो कर्मणी प्रयोग कर. वाक्य काय तिच्या सहवासात माझे दिवस सुंदर गेले. त्याने काय सांगले कर्मणी प्रयोग माझ्या सुंदर सहवासात तिला दिवस गेले म्हणून सांगले. मग त्याची अक्कल बघा ना. त्याला कुठले खेळ माहिती नाही. त्याला कबड्डी माहिती नाही. त्याला खो खो माहिती नाही. तिला लढोचं माहिती नाही. त्याला गोट्याने खेळायचं माहिती नाही. एकच काम शाळा सुटली लवकर काय घराकडे जाऊन थांबले आणि बाकीची पोरं केव्हा त्याची वाढ होती ती आम्ही ना डॉक्टर खेळले त्याच्यातून गेलो होतो. तो जो मेलो ना तो त्याच्यातून गेलो आणि कधीचे का तू इंजिनचे देऊ इंजिनचे देऊ माझ्या कालचा तुटता त्याचा काय खेळा करून येतो विषयावर पाहायला
जेव्हा आपल्या घराकडे गेलो काय आला मारीत लावतो माणूस तू काय माझ्याशी सांगतो बरं तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन तुम्हें नहीं जाना नहीं जाना मगर मुझे तो पकड़ जाना तुम्हें नहीं जाना मैंने तो पकड़ जाना काय वेळ बघतो राम आणि कृष्णाचं फरक सांग राम आणि कृष्ण गोष्टीत मग उचललं आणि फेकलं वागतं लोकांच्या समोर नाही जो भरत तू एक सारखं बसवाना तो सांग नाहीतर त्रेता युगात प्रभू राम आणि द्वापार युगात श्रीकृष्ण त्याचं उत्तर सांगत राहतो राम आणि जर ही वेगळे नसते ना तर ही युगा मानलीच गेली नसते लक्षात घे तुका तुका व्यक्तला लोकांच्या समोर काय आपली वाटलं व्यक्त कशी कशी जगाची बाधा झाली भर पुण्याची ती खाली हरिनाम विन कोणी आयुष्यात खेळण्याला हरिनामात जगाच्या बाजारी मंगला पठारा गुंतून दोष कोणी नाही करणार जगाच्या बाजारात हा पसारा मांडलेला आहे आपण म्हणतो बायको आपली मुलं आपली पण तुम्हाला खरं सांगतोय ज्यावेळेस आपला मृत्यू होईल आपण मरू ना तेव्हा आपली बायको उंबरट्याच्या बाहेर नाही पडणार आपला मित्र परिवार स्मशानापर्यंत सोडणार आणि आपण ज्याला जन्म दिलाय तो आपला मुलगा कांदा पेटून आपण जातो प्रत्येकाला लक्षात ठेवतो लक्षात घ्या आणि ते खरं मानवी 84 लक्ष एवढ्यानंतर आपल्याला जर मनुष्याचा देह मिळालाय तर आपण काहीतरी समाजाला देणं लागतो एक वेळ एखादं तर चांगलं करता आलं नाही तरी करू नका पण दुसऱ्याबद्दल वाईट चिंतू नका त्याची दोर त्या परमेश्वराच्या हातामध्ये प्रभू रामाचा बाप दशरथ राजा तो सुद्धा मरणाच्या उद्योगावर असताना त्याने मोठ्याने किंकाळी मारली होती का तर ऐन कारुण्यात त्याने श्रावण बाळाला मारलेला बाण त्यानंतर श्रावण बाळाचं ओरडणं आणि एकुलता एक मुलगा गेल्यानंतर त्याच्या आई वडिलांचं विवळणं दशरथ राजाला मरणाच्या उंबरट्यावर दिसत होता म्हणून दशरथ राजाने सुद्धा मरणाच्या उंबरट्यावर असताना मोठ्याने किंकाळी मारली तर तुम्ही आम्ही माणूस आहोत या कलियुगात सुद्धा ज्या गर्दीच्या ठिकाणी तुम्ही मुंबईवाले असाल इकडचे पण तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जाल ट्रेनमध्ये जाल त्यावेळेस तृतीय पंथी येतात आपल्याकडे 10 रुपये मागायला आपण त्यांना 10-20 रुपये देतो का तर आपल्याला माहिती आहे त्यांनी दिलेला आशीर्वाद कधी फुकट जात नाही तृतीय पंथी म्हणजे कोण छक्का किंवा इजडा म्हणतो आपण मराठीमध्ये त्यांना आपण 10-20 रुपये जाणून बुजून देतो का तर त्यांनी दिलेला आशीर्वाद फुकट जात नाही मग या कलियुगात सुद्धा एवढी ताकद त्यांच्या आशीर्वादामध्ये आली कुठून कारण प्रभू राम जेव्हा निघाले वनवासाला अयोध्येतील सगळी मंडळी तिथे आली आणि त्यांनी सांगितलं प्रभू राम तुम्ही जाऊ नका प्रभू राम म्हणाले हे माझ्या नशिबातले दोघ आहेत तुम्हाला गेलंच पाहिजे तुम्ही अयोध्येतील स्त्री आणि पुरुष माघारी जा आणि तुमचा सुखाने संसार करा प्रभू राम जेव्हा 14 वर्षांनी परत आले तेव्हा अयोध्येच्या सीमेवरती काही मंडळी रामनामाचा जप करताना आढळली प्रभू राम म्हणाले अरे मी तुम्हाला सांगितलं होतं मी आज्ञा दिलेली होती की तुम्ही माघारी जाऊन तुमचा संसार करायचा मग तुम्ही इथे का थांबला
त्यातला एक जण उठला आणि म्हणाला, प्रभुरामा तुम्ही जाताना काय सांगितलं की अयोध्येतील स्त्री आणि पुरुष माघारी जा. आम्ही ना धड स्त्रियांमध्ये मोडत, आम्ही ना धड पुरुषांमध्ये मोडत. मग तुमची आज्ञा सोडून आम्ही जायचं कसं? म्हणून आम्ही 14 वर्ष नामस्मरण करत होतो. तेव्हा प्रभुरामाने सांगितलं, 14 वर्ष अहोरात्र माझी आज्ञा न मोडता पुन्हा पावसात माझं नामस्मरण करत बसलात. त्या तृतीय पंथीयानं सांगितलं, नामस्मरण करत बसलात म्हणून मी तुम्हाला आज असा आशीर्वाद देतोय, येणाऱ्या पुढच्या कलियुगात तुमच्या मुखावाटे निघालेला प्रत्येक शब्द हा सत्यच होईल. म्हणून आपण त्यांना 10-20 रुपये देतो आणि त्यांचा तृतीय पंथीयांचा आशीर्वाद घेतो. हे या लहान मुलांना आपल्याला समजलं पाहिजे. लक्षात घ्या, हे असले विषय हे लोक सांगू शकत नाही. बघू तो मगाशी ना गुलाबी साडीचा गाणं परफेक्ट म्हणतो देवा शपथ, त्याचं सगळं पाठ होतं. आम्ही एवढे छोटे होतो ना तेव्हा सरस्वती पूजन शाळेत व्हायला. आम्ही गेलो सरस्वती पूजेला, का आमचा गाणं सुरू आला, नाचले मोया पुढची ओळ यायची नाही. काही कुठेतरी काळोखात बसलेली असायची, तिने तिकडनं ऍक्शन केली. असा काळा काळा का तुमचं हे आम्हाला आठवायचं. लक्षात घ्या, शाळेत जायचं जिल्हा परिषदच्या हिंमत नव्हती मुलींकडे बघण्याची. मुलांची लाईन वेगळी, मुलींची लाईन वेगळी. तुमची जिल्हा परिषद आठवा 22 वर्षापूर्वीची, बरोबर ना, लाईन वेगळी होती. आता जिल्हा परिषदच्या शाळेत पोरात नाही म्हणजे मुलंच नाही, बरोबर ना, कारण आता लग्नच बनायची नाही तर मुलं कुठली. लाईन वेगळी असायची. आणि आता हे बारके पोरगे आहेत ना, त्यांची जोडी ठरलेली आहेत. ह्या तुझ्या त्या माझ्या जोडी ठरलेली, हे नाकारून चालणार नाही. आज ही एवढी गर्दी आहे, बरोबर ना, 40-45 कित्येक तरुण असतील. यंदा होताला माझा, यंदा होताला काय येत नाही विषय. आणि जे 40-45-47 क्रॉस झाले त्यांनी आता लग्न स्वप्नातच बघितलं. त्यांचं लग्न आता होत असं मला वाटतं ना, जेव्हा कारण मुलीच नाही. 70% आणि 100%, त्यामुळे 30% असेच राहते. त्यांनी डबलवारी बघायची, त्यांनी ऑर्केस्ट्रा बघायचो, दुसऱ्याच्या लग्नात नाचायचं, झोपत्यांचा धरतो, घराकडे जाऊन बाकी कामच त्यांची काय. लक्षात घ्या, त्यामुळे ठीक आहे, तुमचं जर लग्न व्हायचं असेल असं तुम्हाला वाटत असेल, आहे का, 45 वर्षी त्यांना वाटत असेल की माझं लग्न होऊ गया, तर माझं ऐका, तुमका इनोवाच होई. तुमच्या गावाची मारुती होऊन लावली तरी हे नाटक लागायचं. ती नाही कळली, नॅनो मिळाली तरी चला, नाही तर नॅनोचं भांडण की टमटम सुद्धा बाजूत निघाली आहे आणि तुमच्या हातात काय गावाचं नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे तू तिथे असता आता तुझा झाला नाही, एकदा पुढे नाही, एकदा झाला तर पुढे नाही झाला. सन्माननीय मिथुन गुरव यांकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वागत करतोय. चाले बोला झाला प्रशांच्या नावाखाली कोण झाली, कोण झाली. एकच कर्म घेतो संपवतोय. कहाणी सोबती नोनी आठवल बाप आपला बाप किंवा आपली आई आपल्यासाठी किती प्रमाण कष्ट काढतात हे तरुणांना सांगून समजलं. लक्षात घ्या, आपला बाप अशिक्षित असेल, आपल्याला जे काही सांगत असेल चुकीचं असेल, पण आपल्या बापाच्या अंगावर जाऊ नका. कारण आपल्या आई वडील म्हातारपणापर्यंत जिवंत असणं हे सुद्धा प्रत्येकाच्या नशिबात नसतं. लक्षात घ्या, आपला बाप आयुष्यात कधीच रडत नाही. आई केव्हा ना केव्हा तरी रडत असते. आपला बाप का नाही रडत, तर त्याला माहित आहे माझं संपूर्ण कुटुंब माझ्या खांद्यावरती आहे. मी जर रडलो
तर क्षणार्धात माझं कुटुंब कोसळणार हे त्या बापाला माहिती असतं. बाप रडतो जेव्हा फक्त 20-21 वर्षाचा पोटचा गोळा जेव्हा लग्न होतं त्यावेळेस कन्यादान होताना बाप मात्र ढसाढसा रडतो. लक्षात घ्या, बापाला म्हणजे बाप जवळ कोणाला असतो, मुलापेक्षा मुलीला बाप जवळचा असतो. बाप चतुर्थ होऊन आला तर पाण्याचा ग्लास घेऊन जाणारी मुलगी असते. लक्षात ठेवा, मुलगी मोठी झाली की आपल्या बापाने कुठले कपडे घालावे हे सुद्धा मुलगी सांगते. शाळेत मीटिंग असेल तर बापाने कसे केस विचारावे हे सुद्धा ती मुलगी सांगते. मुलगा पास झाला, मुलगी पास झाली की पाठीवरून हात आई फिरवते. परंतु ही वार्ता बापाला जर वाटेत कळली ना तर आहे तिथून माघारी जाऊन मिठाई आणणाऱ्या बापाचं आपण कधी कौतुक करत नाही. लक्षात घ्या, मुलाला केस कापायचे असले सहज 100ची नोट काढून देणारा बाप जर मुलीला पार्लरमध्ये जायचं असेल तर 500 रुपयाची नोट काढून देतो. पण स्वतःची जर दाढी करायची असला ना तर 2 रुपयाचं ब्लेड घेऊन दाढी करवणाऱ्या बापाचं आपण कधी कौतुक करत नाही. लक्षात ठेवा, एकदा आई बापासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मुलगा मोठा झाला, मुलगी मोठी झाली, कॉलेजला जायला लागली की आई सांगणार हो आपला मुलगा मोठा झालाय, आपली मुलगी मोठी झाली आहे, ती कॉलेजला जाते, तिला अँड्रॉइडचा फोन घेऊन द्या ना. 300 रुपये 400 रुपयाला मजुरीला जाणारा बाप कर्जबाजारी होईल. पण आपल्या मुलाला किंवा मुलीला 25,000 रुपयाचा अँड्रॉइडचा फोन घेऊन देईल आणि आपण कुठला आपल्याला नोकियाचा ज्याचे 7 दाबल्यावर 8 बाहेर येतात. आपली आई आपला बाप आपल्यासाठी किती कामात कष्ट करतात. आई आपल्याला जवळ का असते तर तिची मान जुळलेली असते. अंगावरचा दुधाचा एक थेंब निर्माण करण्यासाठी रक्ताचे 2 थेंब आठवणारी ती आपली आई आहे. लक्षात घ्या. आणि त्या आई बापाचा एकुलता एक मुलगा जेव्हा अपघातात जागच्या जागी जातो ना तेव्हा म्हातारपणीची काठी गेल्यानंतर त्या बापाला ज्या यातना भोगाव्या लागतात ना त्या तरुण पिढीला समजत नाही. हो, आज पेपर दररोज उघडला की तुम्ही ऐका की 21 वर्षाचा तरुण मोटरसायकलच्या अपघातामध्ये ठार. एखादी मुलगी नाक्यावर दिसली की सरळ बसणारा मुलगा वाकडा झाला काय झी आपण गेलो. अरे थोडा तरी विचार कर ना. हा आपल्या आई बापाचा विचार करा. मुलाला जन्म दिल्या जेव्हा आई जाते ना त्या मुलाला आई कशाला म्हणतात ते पण माहिती होतं. लक्षात घ्या, एक जुनं गाणं बघा. ठाऊक आहे का तुझं गाव कशी होती रे ही सार्वजनिक पूजा विश्व हे सफल रंग भरवते माते तुझा